नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगांचे रस्सम तयार करूया. 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा याप्रमाणे चिरून घेतल्या आहेत. 4 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. या कुकरमध्ये या शेंगा आणि टोमॅटो, हिरवी मिरची घालूया. या भाज्या बुडतील इतके थंड पाणी घालूया. 2 चमचे मीठ घालूया. आता हा कुकर गॅसवर ठेवते. या कुकरच्या आपण 2 शिट्या काढूया. आता आपण रस्समसाठी मसाला तयार करूया. 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा मिऱ्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 ते 3 लवंगा, अर्धा इंच आले. हे सगळे साहित्य कुटूया. हे बघा, हा मसाला मी कुटून घेतला आहे. कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅसची फ्लेम बंद केली. आता या भाज्या शिजल्या आहेत. एका पातेल्यावर चाळणी ठेवून या चाळणीमध्ये या शिजलेल्या भाज्या घातल्या आहेत. आता या शिजलेल्या भाज्या गार होण्यासाठी ठेवूया. भाज्या शिजवलेले पाणी आपण रस्समसाठी वापरणार आहोत. मिक्सरमध्ये या भाज्या गार झाल्यावर वाटून घेतल्या. आता पुन्हा पातेल्यावर ही चाळणी ठेवली आहे. यामध्ये हे भाज्यांचे वाटण घालूया. हे बघा, आता फक्त हा चौथा राहिला आहे. हा भाज्यांचा गर याप्रमाणे मी गाळून घेतला. गॅसवर जाड तळाचे पातेले ठेवले आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालते. मोहरी आता चांगली तडतडली आहे. यामध्ये आपण कुटून घेतलेला मसाला घालूया. यामध्ये तुम्ही कडीलिंबाची पाने सुद्धा घालू शकता. 1 चमचाभर हिंग पावडर घातली आहे. हा कुटलेला मसाला फोडणीमध्ये मी चांगला परतून घेतला. आता आपण यामध्ये मगाशी गाळून घेतलेले मिश्रण घालूया. चवीप्रमाणे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घातली आहे. 2 चमचे तिखट घातले आहे. आमचूर पावडर न घालता चिंचेचा कोळ घालू शकता. चवीप्रमाणे गूळ घालूया. 1 चमचा हळद घालते. 2 मोठे चमचे धने पावडर घालूया. आता या रस्समला चांगली उकळी येऊ द्या. 5 ते 10 मिनिटे हे रस्सम चांगले उकळूया. हे रस्सम अगदी दाटसर असे नसते, पातळ असे असते. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. हे बघा, या रस्समला तर चांगली उकळी येत आहे. आणखी 2 ते 3 मिनिटांनी मी गॅसची फ्लेम बंद करते. आता हे रस्सम तयार आहे. हे रस्सम तुम्ही जेवतेवेळी भातावर घेऊ शकता. हे रस्सम प्यायला सुद्धा बरे लागते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच
माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.